अकोल्यात महाबीजकडून कपाशीच्या 2 नवीन बियाण्यांची निर्मिती करण्यात आली आहे। महाबीज 124 हे विशेषतः अमरावती, अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील खारपाण पट्ट्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे। या वाणाच्या बोंडाचं वजन 4 ते 5 ग्राम असल्याचं महाबीजनं म्हटलंय। यावर्षी आपण नवीन 2 व्हरायटी कॉटन मध्ये लॉन्च केलेल्या आहेत। एक महाबीटी म्हणून आणि एक महाबीज 124 या नावानी, आणि शेतकऱ्यांनी कृपया या 2 वाणांचा देखील लाभ घ्यावा असं आवाहन मी करतो। यात BG2 टेक्नॉलॉजी जी आहे त्याचा आपण वापर केलेला आहे। यातलं महाबीज 124 जे बियाणं आहे स्वतः आपल्या महामंडळाचा एक संशोधन विभाग आहे त्यांनी संशोधित केलेला आहे, आणि 4 ते 5 ग्रॅम एवढा त्या बोंडाचं वजन राहील। आणि विशेषतः जो खारपाण पट्टा आहे अकोला, अमरावती या जवळच्या भागामध्ये तिथे याचा खूप चांगला रिझल्ट देखील आपल्याला दिसत आहे। तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेली आंब्याची बाग सततच्या पावसानं उद्ध्वस्त झाली आहे। वयोवृद्ध महिला शेतकऱ्यानं टाहो फोडलाय। बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यातून पाटसरा गावातील ही घटना आहे। गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसानं फळ बागायतदार शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय। तर बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद असून या तालुक्यातील फळबागेचं सततच्या पावसानं मोठं नुकसान झालंय। काय करा मनानेच आज माझं 40 टनाचं आंब्याचं 10 एकर क्षेत्रामध्ये माझा 10,000 झाडाचं मी प्लांटेशन केलेलं आहे। आज ह्याचं मातीमोल झालं, हे मातीमोल झालंय। आज काही त्याच्यामध्ये 1 रुपयाचंही प्राप्ती नाहीये। आम्ही एक आंबा अजून विकलाच नाही, आता सुरुवात केली तर ह्या पावसाने असं केलं। आमची काय मागणी, आम्हाला फक्त आमचं नुकसान उलीतिली का होईना पण कळकळीची विनंती, आम्हाला भरपाई द्यावा। जळगाव जिल्ह्यात मे महिन्यात 9 दिवसात झालेल्या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। जवळपास 753 गावातील 17,000 शेतकऱ्यांच्या फळबागांचं सर्वाधिक नुकसान झालंय। 6,000 हेक्टर क्षेत्रावरची केळी आणि 1,000 हेक्टरवरच्या फळपिकांसह एकूण 10,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे। आठवडाभर पडत असलेल्या मुसळधार पावसानं आंबेगाव तालुक्याच्या लाखण गावात मोठं नुकसान केलंय। विशेष म्हणजे टोमॅटो पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। टोमॅटोला शेतातच बुरशी येऊन तडे जाऊन टोमॅटो खराब झालेत, त्यामुळे शेतकरी पुरता हतबल झालाय। केलेला खर्चही वसूल होत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत। तर नुकसानग्रस्त शेतातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापोडे यांनी। उत्तर पुणे जिल्ह्याच्या पारगाव लाखनगाव परिसराला मुसळधार पावसाचा तडाखा बसला आणि शेत शिवाराचं प्रचंड नुकसान झालं। मी सध्या टोमॅटोच्या शेतात आलेलो, आपण या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने पिकवलेला टोमॅटो हा शेतातच खराब झालेला आहे। आधीच टोमॅटोला बाजारभाव नव्हते, त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झालेला असताना आता शेतीमालाचं अतोनात नुकसान झालेलं आहे। सध्या टोमॅटोचे बाजारभाव हे वाढलेले आहेत, मात्र टोमॅटो हा शेतातच खराब झालेला आहे। सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे टोमॅटोवरती बुरशी चढलेली आहे, तर टोमॅटोच्या बागाही या भुईसपाट झालेल्या आहेत। 8 दिवस झाले सतत मुसळधार पाऊस आहे, त्यामुळे पिकं पूर्णपणे भुईसपाट झालेली आहेत। आणि आता तुम्ही विचार करा, ह्या पिकाला किमान 70-80 हजार रुपये खर्च आलेला आहे, आणि त्याच्यातून 2 तोडे गेले, पहिला 100 गेला, नंतर काहीतरी 200-250 रुपयापर्यंत गेला, आणि आता पावसामुळे त्याला फार तडे गेलेत, सगळीकडे बुरशी लागलेली। काय करायचं शेतकऱ्यांनी? आता सरकारने फक्त कसं आहे, याचे व्यवस्थित पंचनामे करून शेतकऱ्यांना काहीतरी भरपाई द्यावं। तुम्ही पहा, आज वावरातून पाणी चाललेलं आहे आणि हे टोमॅटो तर पाहायला सुद्धा राहिले नाही, सगळे बुरशी येऊन उकललेले आहेत, सगळं असं काही राहिलंच नाही, आणि पानं सुद्धा पूर्णपणे त्याची हे झालेली आहेत। नुकसानग्रस्त शेतांचे तातडीने पंचनामे करून भरघोस अशी मदत करावी अशी मागणी सध्या शेतकऱ्यांकडून केली जात आहे। त्यामुळे या पुढच्या काळात मायबाप सरकार काय विचार करते हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे। हेमंत चापुडे, झी मीडिया, आंबेगाव, पुणे। पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअरचे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार।